समनक जनता पार्टी तर्फे तहसीलदार केआपूर यांच्याद्वारे श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना निवेदन। आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी समनक जनता पार्टी तर्फे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना तहसीलदार केआपूर यांच्यातर्फे निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्र सरकारने सन 2023-24 मधील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयांची मदत जाहीर केली असून कृषी आयुक्त पुणे या कार्यालयाकडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे मदतपात्र शेतकऱ्यांच्या आलेल्या गावनिहाय डीबीटीच्या यादीतून यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची नावे सुटल्याने त्यांची नावे मदतपात्र यादीत समाविष्ट करून त्यांना शासकीय मदतीचा लाभ देण्यात यावा। महाराष्ट्र शासनाने मागील खरीप 2023-24 च्या हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरींना 2 हेक्टर क्षेत्राच्या हेक्टरी 5,000 रुपयांची मदत जाहीर केली। त्याबाबत शासनाकडून उपरोक्त शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला। त्या जीआरच्या अनुषंगाने डीबीटीद्वारे मदत वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देशित केले। मात्र या डीबीटीच्या यादीतून यवतमाळ जिल्ह्यातील 16ही तालुक्यातील हजारो शेतकरींची नावे सुटली आहेत। गतवर्षी 2023च्या खरीप हंगामात मोबाईल ॲपच्या बहाण्याने ई-पीक पाहणी करणारी मोजक्या शेतकरीची नावे या यादीत आहेत। मात्र ई-पीक पाहणी करणाऱ्या एकूण शेतकरींची नावे या यादीत नाहीत। काही शेतकरींनी ई-पीक पाहणी केली त्यांची नावे यादीत आहेत। त्यामुळे ब्यातशा जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे। यामुळे ई-पीक पाहणीची अट रद्द करण्यात यावी व सरसकट सर्व शेतकरींना मदत देण्यात यावी। तरी पीक पाहणीची अट रद्द करण्यात यावी व सरसकट सर्वाची मदत देण्यात यावी। यावेळेस समनक जनता पार्टीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते। प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी भाव दिला नाही किंवा पीक विमा आपण मंजूर केला नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला 5,000 रुपये हेक्टरी देतो असा जीआर काढला। पण त्या जीआरनुसार सरकारनं वागलं नाही आणि आपल्या शेतकऱ्याला नागवलं। यामध्ये आपण जे अनुदान देत आहे त्या अनुदानामध्ये ई-पीक पाहणीची अट लावली। त्या अट लावल्यामुळे शेतकऱ्याला प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन अँड्रॉइड मोबाईलने ई-पीक पाहणी करायची, नोंदवायची। आपण प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य नाही। काही शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, काहीच्या शेतामध्ये रेंज राहत नाही किंवा अनेक कारणं असे असतात। अशा अनेक कारणामुळे प्रत्येक गावामध्ये जे कृषी विभागाच्या मार्फत जे यादी जाहीर झालेली आहे अनुदानाची त्याच्यामध्ये 20 ते 25% शेतकरी प्रत्येक गावातले लाभापासून वंचित आहे। त्यांना लाभ मिळावा याकरिता समनक जनता पार्टीतर्फे यवतमाळ जिल्हाभर आपण माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत। आणि या निवेदनामध्ये असं आपण म्हटलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, जे आपण जाचकाट लावलेली आहे ई-पीक पाहणीची अट रद्द करा व सरसकट सर्व शेतकऱ्यांना आपण जे अनुदान देत आहोत ते सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा। जर आपण असं केलं नाही तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा रोष आपल्यावर राहील व येणाऱ्या विधानसभेमध्ये ते दिसून येईल। म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण ही ई-पीक पाहणीची अट जाचक रद्द करावी व सर्व शेतकऱ्यांना सरसकट 5,000 रुपये अनुदान जे आपण देणार आहोत ते देण्यात यावे ही विनंती।